बॅक टू द एकदम दुपारी आम्ही कृषीच्या स्कूलमध्ये आलो आणि ॲक्च्युली खूप लेट झालं. मी कृषाला पण ॲक्च्युली शूट नाही केलं की ती मॅडम कुठं आहे. हा बघा ॲन्युअल डेचा तुषाचा. बातों में ऐसा उलझा जिया ये डांस परफॉर्मेंस पे। जहाँ भी
दुनिया बिगड़ने भी दो, झगड़े दुनिया झगड़ने भी दो, लड़े जो दुनिया लड़ने भी दो, अपनी धुन में गाओ। दुनिया रूठे रूठने दो, बंधन टूटे टूटने दो, कोई छूटे छूटने दो, ना घबराओ। हम हैं नए अंदाज क्यों हो पुराना, ओ हम हैं नए अंदाज क्यों हो पुराना, हम हैं नए अंदाज क्यों हो पुराना, हम हैं नए अंदाज क्यों हो पुराना। जबरदस्त परफॉर्मेंस बच्चों, पेरेंट्स प्लीज। Ooh ee ooh ah ah, ting tang, walla walla bang bang. Ooh ee ooh ah ah, ting tang, walla walla bang bang. Ooh ee ooh ah ah, ting tang, walla walla bang bang. Ooh ee ooh ah ah, ting tang, walla walla bang bang. Ting tang, walla walla bang bang. Ooh ee ooh ah ah, ting tang, walla walla bang bang. Ting tang, walla walla bang bang. Ooh ee ooh ah ah, ting tang, walla walla bang bang. I told the witch doctor I was in love with you. I told the witch doctor I was in love with you. And then the witch doctor, he told me what to do. He told me, तो ये जाना सनम प्यार होता है दीवाना सनम, तुझे देखा तो ये जाना सनम। ये काली काली आँखें, ये गोरे गोरे गाल, ये तीखी तीखी नजरें, ये हिरनी जैसी चाल, ये काली काली आँखें, ये गोरे गोरे गाल, ये तीखी तीखी नजरें, ये हिरनी जैसी चाल, देखा जो तुझे जानम हुआ है बुरा हाल। ये काली काली आँखें, ये गोरे गोरे गाल, ये तीखी तीखी नजरें, ये हिरनी जैसी चाल। धूप से निकल के छाँव से फिसल के हम मिले जहाँ पर लम्हा थम गया। बिखर के शीशे बिखर के जम
त्रिशा ये त्रिशाचे फ्रेंड. तुझ्या कोण आहे तुझे फ्रेंड सांग. नाव तर सांग. नाही यांचं दोघींचं. क्रिशा क्रिशा हाय कर. हाय कर. क्रिशाची मस्ती बघा मैत्री. बाय कर आराध्याला. हा आहे त्रिशाचा डान्सचा लुक. त्रिशू इकडे इकडे पूर्ण दाखव. सो आम्ही आलेलो आहोत आता सँडविच खायला. आमच्या इथला फेमस गुप्ता सँडविच. सो ते पण आमच्या इथं द्रोणागिरीत. आणि आमच्या मॅडमचं डान्स झालेला आहे. आमच्या मॅडम बघा तिथं आहेत. त्रिशू व्हाईट लादीवर लावायचं. सो येस आम्ही त्रिशाचा डान्स झालेला आहे आणि आलेलो आहे. आणि आमच्या मॅडम खूप मस्त डान्स केलेला आहे. मला आवडला. ओ मस्त डान्स केला ना. तेच मस्त वाटला. आम्ही घरी आलेलो आहोत आणि आमच्या मॅडम बाई पण हे बघा आले नाही की सॉक्स वगैरे सगळा काढायचं असतं आम्हाला. म्हणजे आम्हाला ते काय आलं पायानं पण गरमा होतं. कुछ भी म्हणजे कुछ भी गरमा झालाय ना बोलते मला. पण मस्त डान्स केला माझ्या कार्ट्याने. कसं क्यूट दिसत होता बघा ना. क्यूट दिसते ना. हॅलो गाईज गुड मॉर्निंग. आज आम्ही डान्स करून आलोय आणि तुम्हाला पण डान्सची खूप खूप शुभेच्छा. त्यांना का डान्सच्या शुभेच्छा. तुम्हाला माहिती आहे माझं इथं हातात जाते ना. माझं इथं हात आहे ना. कॅमेरावर हातात येतो नाही बघा दिसते आता. चला मी काहीतरी दाखवते तुम्हाला. तर माझं लोकेशन दाखवते. थांबा माझं लोकेशन. माझं लोकेशन दाखवते. थांबा माझं लोकेशन. येताना आलं चॉकलेट सँडविच आणि हा आहे पनीर चिली चीज गार्लिक आहे ना. येस तर मस्त. आणि हे बघा. सो फायनली मी आत्ता फ्री झालेली आहे. माझी सगळी कामं आटपलेली आहेत. आलो आणि तुम्ही बघितलातच आम्ही सँडविच आणलेला. सो सँडविच खाल्ला. माझ्या बच्चाचा डोरो पडला. आमचा डोरो येतो. येस सो आलो सँडविच वगैरे खाल्ला. त्याच्यानंतर त्रिशा बोलली की मला आहे ना झोप आली. सो तिला झोपवली. जो आज खरोखर झोपवायची पण गरज नाही लागली. ती स्वतःहूनच बेडवर जात नाही की लगेच झोपली. सो त्रिशा पण झोपली. मग त्रिशा झोपली ना मग याचं. आणि हे पण आहे बाहेर गेले. आता सुट्टी घेतलेली कारण की यांची डे होती मी बोललेली. सो त्रिशाच्या डान्ससाठी सुट्टी घेतलेली. सो त्रिशा मॅडम झोपल्या. मग काय मग ते गेले ते पण बाहेर. सो मी एकटीच होती म्हणून मी याने सगळी कामं पटापट करून घेतली. पूर्ण घर आवरलं. सगळं देवपूजा केली आणि मग जेवण बनवला आणि मग आता सगळी कामं आटपून बसलेलो. सो म्हटलं आपला ब्लॉग स्टार्ट करूया. कारण की मगाशी काय झालं आम्ही तुम्हाला दाखवलं की आम्ही शिरा खाला आणि मी आहे ना हे दोघं केलंच बसले. मी यांना दोघांना बघतच बसले आणि माझं टाईमचं लक्षच नाही राहिलं. आणि त्याच्यानंतर आहे ना माझं जेवण बनवायचं बाकी होतं. थोडीशी कामं होती. सो त्याच्यामुळे ना नंतर माझी खूप घाई गडबड झाली आणि माझं काय तर पूर्ण असं डोका दुखायला लागलेलं ह्या साईडने. सो मी कामं अटप केली आणि मला वाटतं मी काहीतरी 2 की 2:15 आहे ना मी यांना बोलले मी अर्धा तास तरी झोपते. आणि मी यांना झोपली थोडा उशीर. मी एकटीच झोपली. ही दोघांचं काहीतरी आपलं चाललेलं आणि घरात भरपूर पसारा केलेला. मी जेवढा म्हणजे आटपून ठेवलेला उडकून ठेवलेला ना ते सगळं राहिलं बाजूला आणि पुरा घर मेसी करून ठेवलेला. दोघांनी भरपूर पसारा टाकलेला. आणि मग मी उठून बघते तर कंप्लीट 3:05 झालेले आणि आम्हाला 3:30ला स्कूलला पोचायचं होतं. सो तेव्हा पण माझी खूप घाई झाली. मग पटापट मी रेडी झाली. तिला रेडी केलं
आणि सगळा पसारा तसाच ठेवून आम्ही गेलो स्कूलवर. सो कम्प्लीट आम्ही 4ला 5 मिनिटं असताना स्कूलमध्ये पोहोचलो. पण तेव्हापर्यंत डान्स काय स्टार्ट झाले नव्हते. डान्स स्टार्ट व्हायलाच 5 सव्वा 5 झाले तिथंच. सो काय फायदाच नसता लवकर गेलो असतो तरीही. सो आता आमच्या मॅडम मस्त झोपल्यात मी सगळे. आणि याचे सगळा दिसते ना, सगळा एवढे जेवढे बॉक्स तेवढ्या पिशव्या वगैरे सगळा, इव्हन ते डब्बा त्याच्यावरती ते बँगल्स वगैरे सगळा लग्नाची शॉपिंग आहे. येस, सगळी लग्नाची शॉपिंग आहे. सो मी आहे ना त्याच्यानंतर आम्ही मग म्हणून त्या गडबडीत आणि याच्यात आहे ना मला काय शूट करायला जमला नाही ना. मी आता फक्त एकच काम ठेवलं आहे. आत्ता जी मी सुकलेले वगैरे कपडे वगैरे काढलेत बाहेरून गॅलरीतून, ते पण मी आता घड्या घालते. म्हणजे ऑल सगळी कामं डन आहे. आणि मला आत्ताच समजलं की तुषाला उद्या हॉलिडे आहे. मला बरं झालं, कारण की उद्या ऑफिस आहे, उद्या संकष्टी पण आहे. सो मला ते एक बरं झालं की उद्या सुट्टी. तरी पण मला असं कदाचित वाटतं की मला उरणला जायला लागेल, पण बघूया. सो माझं थोडंसं काम आहे. माझं ना ॲक्च्युली काम आहे थोडंसं, त्याच्यावरती बघू आता कसं काय मॅनेज, कसं काय ॲडजस्ट होते ते. सो आता आहे ना माझी सगळी कामं आटपलेली आहेत. आणि माझं बच्चड्या पण इथं बघा कसा झोपलं. माझं ती तिची डॉलला घेऊन झोपलेली, तिला बरोबर हात वगैरे ठेवलेला तिने, तसं हात वगैरे ठेवून तिच्याजवळ ती झोपलेली नाही. आता मॅडम आता कधी उठते काय माहिती. काल नाही परवाच्या दिवशी पण असंच केला. ती झोपलीच 7 साडेसातला. आज पण ती 7:45ला झोपली. त्या दिवशी पण 7ला झोपली आणि उठली की तिला मॅडम 10:30 की 11ला उठल्या. आणि मला भूक लागली. मी तिला भरवली नाही ना, मला वाटते 10ला उठली, 10 10:30ला उठली. मी तिला भरवली आणि मॅडमची बॅटरी 1 वाजेपर्यंत चार्ज होती. आणि ती जागी असली का आम्ही झोपू नाही शकत, आम्हाला जागा राहायलाच लागतं. आणि मला तर नाही झोपून, कारण का माझं असं होती का तिला झोपल्याशिवाय नाही. आणि त्यांना आता ते झोपलं, त्यांना झोपून नाही देत. डॅडी मग तुम्ही झोपता, मग केलं ते असं ब्लॅकमेल करतं त्यांना. सो मला वाटतं आज पण आमचं तसंच होणार आहे. कारण की मी तर बघते का अर्धा तास आराम केला, त्यावेळी तर बिलकुलच आराम नाही केला. ही काय माहिती आता. आणि उद्या आहे त्यांची डे, काय करते तर कधी उठून कधी आराम. सो बघू आता. आता मी राहिलेले जे कपडे ते चुनून घेते आणि मग आपण. सो आम्ही आहे ना मस्तपैकी फ्रेश वगैरे झालेलो आहोत आणि इथं जेवण पण झालेलं आहे. विशू मॅडम पण उठलेले आहेत. तिने औषध पिऊन तिचं जेवून खेळवून सगळं झालेलं आहे. आणि आता आमच्या मॅडमचं चाललेलं आहे, मॅडमला देत आहे वाफारा. विशू मॅडम, आणि एका साईडला तिकडं बघा कसं ते कापायचं काम चाललंय. काही गरज त्रिशा वाफारा घेते तरी बिंदास लावून, काय आम्हाला लेणं देणंच नाही. खेळायला द्या बस, आहे ना बच्चा. मुंबईलाच तुषाचं झालंय वाफारा घेणं. सो आता तुषाला वाफारा दिल्यावर तुषाला आता जरा झोपवते. आणि आज भेटलाय म्हणजे चान्स पण नाही. वाजलेत आय थिंक सो आता 11:30 ना, 11:30 की 11:15 झालेले आहेत. सो आता म्हटलं आपण झोपूया. सो आहे ना आता नो इट्स टाइम बघू 12:10 झाले. मला वाटलं 11:30 11:15 झाले, तुम्ही घालायलाच नाही बघितलं. सो आता झालेले आहे 12:10. सारे तुषाला वाफारा देतो. झोपताना का देतो माहिती आहे का, म्हणजे ते थोडं तिला झोपताना रिलीफ वाटेल ना यासाठी, म्हणून ते आत्ता दिला तिला वाफारा. सो आता ती वाफारा घेतल्यावर मस्त पैकी झोपतो आता. आणि तुषाला पण मी पहिले झोपवते. सो आपल्या ह्या ब्लॉगची एंड आहे ना मी इथेच करते. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि तुषाचे डान्स तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. सो बाय बाय.